नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मार्गशीर्ष संपण्याच्या पूर्वी हे बाळूमामाचे विचार ऐका. कोणते विचार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत, लक्षात ठेवा. तर ते उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐकावे. तर चला बघूया. चांग भलं चांग भलं चांग भलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. त्यांचे स्मरण कर, देहभान विसरून तो हळूवारपणे येईल आणि कानामध्ये आपल्याला सांगून जाईल, भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, अशा प्रकारचे नवनवीन प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या बाळूमामाचे दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळूमामा सांगतात, अरे मुला, या संदेशाकडे पाहून तू दुर्लक्ष करू नकोस. कारण बाळा, या दैवी संदेशामध्ये तुझे आयुष्य, तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे, ताकद आहे. या संदेशामध्ये असे काही चमत्कार आहेत की ते चमत्कार भक्तांनो तुझे जीवन नक्कीच बदलू शकतील. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मामा काही तुम्हाला भक्तांनो उदाहरणाद्वारे काही गोष्टींकडे दुर्लक्ष कसे करावे आणि ते तुमच्या आयुष्यासाठी कितपत फायद्याचे आहे हे तुम्हाला आज समजावून सांगणार आहेत. तर त्यासाठी हा संदेश तुम्ही काळजीपूर्वक ऐकावा. बाळूमामा म्हणतात, अरे मुला, दुर्लक्ष करायला शिका. एक साप फिरता फिरता, भक्तांनो, एक साप फिरता फिरता लोहाराच्या दुकानामध्ये शिरला. त्या दुकानामध्ये सापाच्या रुचीची एक गोष्ट नव्हती. तिथे साप गेला. तिथे त्या दुकानामध्ये एक करवत पडली होती. भक्तांनो, त्या करवतीमुळे सापाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. सापालाही खूप राग आला. त्याने मागे फिरून, पूर्ण ताकदीने मागे फिरून त्या करवतीला चावण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी भक्तांनो त्या लोखंडाच्या करवतीला सापाने चावलं. चावल्यानंतर सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. शेवटी त्या सापाने त्याच्या स्वभावाप्रमाणे त्या करवतीला चावा घेतला, संपूर्ण शरीर गुंडाळले आणि त्या करवतीला गुंडाळून गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला दिसले की एका करवतीला भक्तांनो गुंडाळलेला मेलेला साप दिसला. तर तो साप इतर कोणत्याही कारणांचा नाही भक्तांनो, तर तो त्याच्या अहंकाराचा, रागाचा बळी पडला होता. तर भक्तांनो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असंच घडतं. जेव्हा आपण खूप रागात येतो, खूप अहंकार येतो, खूप संतापाने तापतो, तेव्हा आपण सुद्धा इतरांना त्रास देण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो. कालांतराने आपण सुद्धा चांगले जीवन जगण्यासाठी लोकांकडे, अपघाताकडे, लोकांकडे कालांतराने काही बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्यांच्या मामा म्हणतात, स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. आयुष्यातील अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुद्धा शिकलं पाहिजे. सर्वच गोष्टींना भक्तांनो आवश्यक नाही तर देणं. आयुष्यात कधीकधी आपल्या प्रतिक्रिया आपल्याला वेदना देऊ शकतात. म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि आयुष्यामध्ये दुर्लक्ष करायला शिका. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, अरे मुला, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. ठीक आहे. तर कारण विचाराने माणूस हा थकतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर लागतो, सुधारायच्या मार्गावर पोचतो. वळून कोणी पाहिलं नाही तरीही माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानानेही साथ सोडली, परंतु पट्ट्याने बहरनं कधी सोडलंच नाही. त्याचप्रमाणे भक्तांनो, तुम्हाला सुद्धा कोणी कितीही काहीही बोलू द्या, तुम्ही त्याच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. कारण मामा सांगतात, जीवनातील, या आयुष्यातील असे काही कर्म करा जो व्यक्ती या आयुष्यापासून हरलेला आहे, त्याला हे जीवन नको नकोसे वाटत आहे. त्या व्यक्तीने सुद्धा तुमच्याकडे भक्तांनो बघून तुमचं हे सुंदर जीवन जगत असलेलं पाहून त्या व्यक्तीला जीवन जगण्याची नवीन उमेद त्याच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. असं इतकं सुंदर आणि प्रेमाने जीवन जगता आलं पाहिजे आपल्याला. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही. कारण भक्तांनो, आपण म्हणजेच मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. म्हणून सुखामध्ये समाधान शोधायला अंधार कधीच अंधाराने नष्ट होत नाही, तर तो अंधार प्रकाशानेच नष्ट होतो. तसेच भक्तांनो, कोणाच्या चुका करून दोष नष्ट होत नाहीत, तर तो दोष प्रेमानेच नष्ट होईल. लोक जेव्हा भक्तांनो तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा मुळीच तुम्ही घाबरू नका. कारण लक्षात ठेवा की प्रत्येक खेळात हे प्रेक्षक आवाज उठवतात, खेळाडू नाही. खेळाडूला
फक्त जिंकायचे असते, कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत. आणि भक्तांनो, यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. पुढे काय होणार आहे हे माहीत नाही, परंतु कॉन्फिडन्स असा ठेवा की काही होणार आहे ते जोरदार होणार आहे. पैसा आणि यश मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही भक्तांनो. इथे प्रश्न आहे फक्त चांगुलपणाचा. जर तुमच्या अंगी चांगुलपणा असेल, चांगला स्वभाव असेल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही यश मिळू द्या, कितीही पैसा मिळू द्या, असा व्यक्ती कधीच स्वतःचा चांगुलपणा सोडत नाही भक्तांनो. हिरा पडताळलेलाच असेल तर रात्रीची वाट पहा आणि दिवसात तर त्याचे काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये मागितलेली गोष्ट ही तुम्हाला परत द्यावीच लागते, परंतु तुम्ही कमवलेली माणसं, कमवलेली गोष्ट कधीच परत देत नाहीत. हे त्रिवार सत्य आहे, हे खरं सत्य आहे. म्हणून मुला, तुम्ही इथे कमवायला आला आहात, गमवायला नाही, हे लक्षात ठेवा. भक्तांनो, प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते. कारण भक्तांनो, निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नसतो, कधीच करत नसतो. लक्षात ठेवा की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखवले आहे त्या व्यक्तीची झोप लागली असेल की नाही. भक्तांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की मला कमेंटच्या माध्यमातून, संदेशाच्या मार्फत मला नक्कीच कळवा. ठीक आहे, किंवा शेअर करू शकता. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार बनचेला. लक्षात ठेवा, लाखो लक्ष अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते. कशासाठी तर दिशाहीन करण्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागतात रे शिखर पूर्ण चढण्यासाठी, पण क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चिखलात पण फसले तर भक्तांनो, चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तरीही भक्तांनो, तर त्या पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे. भक्तांनो, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, जीवनाचं मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने, अंधार तिथे लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दीप लावण्याचा, दिवा लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश लागतील, यात काही शंकाच नाही रे. अरे बाळा, अरे मुला, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही आहोत ना, तुमचे मामा आहेत ना. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला संदेश शेअर करा भक्तांनो. आणि बाळूमामा, तुमच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. आणि जीवनात तुम्ही भक्तांनो स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, बरीच माणसं असतात भक्तांनो, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरलेले जाल. लक्षात ठेवा, मन शांत ठेवून पुढे जाल तर भक्तांनो, जीवनात या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल, यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की जिथं ऑर्डर देण्याची काय गरज नसते भक्तांनो, आणि आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटतं, तर पुढे जाऊ नये. प्रत्येक वस्तूची किंमत भक्तांनो वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग मिळत असतो. म्हणून भक्तांनो, दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळू दे तर तुम्ही निराश होऊ नका. मिळणार 100% यश, पण तुम्हाला हळूच मिळणार. लक्षात ठेवा. त्यासाठी भक्तांनो, तुम्ही मामाच्या विचारांवरती, मामाच्या भक्तीवरती विश्वास ठेवला पाहिजे. मामांचे मनापासून नामस्मरण तुम्ही घेतले पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचे काम, तुमचे कर्म 100% तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, तो कधीच वितळत नाही भक्तांनो. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले जातं. त्याचं भक्तांनो कारण हेच आहे की आपल्या लक्षात आले पाहिजे, जसं आपण मोठे होत जातो तसं भक्तांनो, तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करा भक्तांनो आणि पूर्ण व्हिडिओ बघून कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा. ठीक आहे. तर भक्तांनो आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनातील समोरच्याला माफ करता येतं, त्याच्या चुका भक्तांनो, त्याचे अपराध विसरता येतात, चुका विसरता येतात, पण त्याच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. बाळूमामा सांगतात, माझ्या भक्ता, एक गोष्ट कायम तू लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा भक्तांनो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते, तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. भक्तांनो, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे, म्हणजे खरी गोष्ट आहे. बाळूमामा म्हणतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. भक्तांनो, अशा ठिकाणी तुम्ही गेला तर तुमचा अपमान तुम्ही स्वतः करून घ्यायचा. कारण जी व्यक्ती तुम्हाला शेवटला सांगत असते, आमंत्रित करत असते कुठल्या तरी कार्यक्रमाला, तर ती वरच्यावर सांगत असते भक्तांनो, मनातून सांगत नसते. त्यामुळे जर कोणी तुम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये, तुमचा नातेवाईक असू दे, तुमचे कौटुंबिक कोण जरी असेल, जर कोणी तुम्हाला शेवटला सांगितलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अजिबात जाणार, त्या ठिकाणी जाणं टाळा भक्तांनो. कारण अशा ठिकाणी गेला तर तुमची किंमत तुम्हीच घालवून घ्यायची, लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, हा बाळूमामांचा विचार आहे. हे बाळूमामा सर्वांना आपल्या भक्तांना सांगत होते. त्यामुळे तुम्ही हा जो काही बाळूमामांचा संदेश आहे, या संदेशाचं तुम्ही सर्वांनी पालन करावं. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभं असतं. त्यामुळं संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर कधीच तुम्ही घाबरू नका. एकटे असेल तर भक्तांनो तुम्ही कधीच घाबरू नका. तुम्ही एकटे लढण्याची तुमच्या मनामध्ये ताकद ठेवा आणि बाळूमामाचा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद कायम असेल तर तुम्ही घाबरायची काळजीच करू नका, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आत्ता जर नवीन असलेला चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा. बेलाईकचं बटन कशासाठी, तर मी जे व्हिडिओ सोडीन ते सर्वात आधी तुमच्या यूट्यूब चॅनलपर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी. ठीक आहे. तर भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि भक्तांनो, कमेंटमध्ये बाळूमामांचा जयघोष करा. ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं,